नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 चा पहिला धडा पाहणार आहोत. पहिल्या धड्याचं नाव आहे आनुवंशिकता व उत्क्रांती. ठीक आहे. तर पहिल्यांदा पाहूयात की आनुवंशिकता म्हणजे काय. तर आनुवंशिकता पहिला जो मुद्दा आहे या नोट्स मधला, या धड्यामधला, तर तो आहे आनुवंशिकता व आनुवंशिक बदल, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. बघा, आनुवंशिकता म्हणजे नेमकं काय? एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांच्या म्हणजे जीन्सच्या माध्यमातून पुढच्या पिढीत संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला आनुवंशिकता असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, एका पिढीपासून कोणत्याही सजीवाच्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये जे जे गुणधर्म पास होतात, तर त्याला कारणीभूत कोण असतं? तर जीन्स म्हणजे जनुके. तर याच गुणधर्मांच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमण जे होतं त्या प्रोसेसला, त्या प्रक्रियेला आनुवंशिकता असं म्हटलं जातं. म्हणजे आंब्याची कोय लावली तर आंब्याचं झाड येतं आणि त्याला पुन्हा आंबेच येतात, आंब्यासारखंच ते झाड होतं. लक्षात घ्या, प्रत्येक सजीवाचं हे लक्षण आहे. म्हणजे त्याच्या सारखंच किंवा त्याचे गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करणे, हा जो सजीवांचा गुणधर्म आहे त्यालाच आनुवंशिकता असं म्हटलं जातं. आणि ते कशाच्या मार्फत होतं? तर ते होतं जीन्स म्हणजे जनुके यांच्या मार्फत हे संक्रमण होत असतं. या ठिकाणी काही शास्त्रज्ञांची नावं आहेत, ती आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहेत आणि त्यांनी कोणत्या विषयावर काम केलं आहे ते पण महत्वाचं आहे. तर ग्रेगर जॉन मेंडेल यांना आधुनिक अनुवंशिकीचे जनक असे म्हटलं जाते. म्हणजे जेनेटिक्सचे फादर ऑफ जेनेटिक्स असं त्यांना म्हटलं जातं. कुणाला? मेंडेलला. त्यानंतर ह्युगो द रवीस यांच्या उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशनच्या सिद्धांतामुळे अचानक घडणाऱ्या बदलांमागील कारणे समजली. ह्युगो द रवीस यांचे कार्य कशावर आहे? तर उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन याच्यावर आहे. त्यानंतर तिसरे सायंटिस्ट आहे एव्हरी, त्यानंतर मॅकार्थी आणि मॅकलॉड, या तीन शास्त्रज्ञांचा एक ग्रुप आहे. त्यांनी काय सिद्ध केलं बघा, अतिशय महत्वाची ही बाब आहे. काही विषाणू वगळता सर्व सजीवांत डीएनए हीच अनुवंशिक सामग्री असते हे त्यांनी सिद्ध केले. कोणी? तर एव्हरी, मॅकार्थी आणि मॅकलॉड यांनी हे सिद्ध केलं की सजीवांमध्ये अनुवंशिक सामग्री ही कशामध्ये असते? तर डीएनए मध्ये. म्युटेशन ह्युगो द रवीस. पुढचे जे दोन सायंटिस्ट आहे, तर अतिशय महत्वाचा शोध त्यांनी लावलाय. जेकब अँड मोनोड यांनी काय केलं तर जीवाणूंच्या पेशी डीएनए द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाची प्रतिकृती, म्हणजे प्रथिन संश्लेषण डीएनए मार्फत कसं होतं याचं जर कोणी प्रतिकृती बनवली म्हणजे मॉडेल बनवलं, तर ते कोणी, त्याचा शोध कोणी लावला? तर जेकब अँड मोनोड, ज्यामुळे जनुकीय संकेतांचा उलगडा झाला. तर आनुवंशिकता हे काय आपण पाहिलं, तर या आनुवंशिकतेचा उपयोग काय आहे? तर आनुवंशिक विकृतीचे निदान. आनुवंशिकतेमुळे बऱ्यापैकी काही विकृती सजीवांमध्ये आढळतात. त्या आनुवंशिक विकृतींचे निदान करण्यासाठी या शास्त्राच्या अभ्यासाची गरज असते. त्याच्यानंतर त्याचा प्रतिबंध करणे, त्याच्यावर उपचार करणे, या गोष्टींसाठी आनुवंशिकता शास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं ठरतं. प्राणी व वनस्पती संकर करणे हा एक आणखी महत्वाचा उपयोग आहे आनुवंशिकता शास्त्राच्या अभ्यासाचा. प्राणी व वनस्पती संकर करणे आणि औद्योगिक प्रक्रियांत जीवाणूंचा वापर करण्यासाठीही या आनुवंशिकता शास्त्राचा उपयोग केला जातो. दुसरा मुद्दा आहे याच्यामध्ये, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे बघा, प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण. म्हणजे डीएनए पासून ज्या पद्धतीने प्रथिने तयार होतात, याचा शोध कोणी लावला मित्रांनो? तर याचा शोध लावला आहे जेकॉब अँड मोनोड यांनी. याची प्रतिकृती तयार केली डीएनए पासून प्रथिने संश्लेषणाचा. तर या डीएनए पासून प्रथिने संश्लेषणाच्या प्रक्रियेमधील 3 टप्पे आहेत. प्रतिलेखन म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, भाषांतरण म्हणजे ट्रान्सलेशन आणि स्थानांतरण म्हणजे ट्रान्सलोकेशन. याच्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट आहे सेंट्रल डोग्मा.
सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? तर सेंट्रल डोग्मा म्हणजे डीएनए मधील जनुकांच्या माहितीनुसार आरएनएच्या मदतीने प्रथिन तयार होतात. या प्रक्रियेला काय म्हणतात? सेंट्रल डोग्मा. म्हणजे डीएनए मधील जनुकांच्या माहितीनुसार, डीएनए मध्ये जे जनुकांची माहिती असते त्याच्यानुसार आरएनए तयार होतो आणि त्या आरएनए पासून प्रथिन तयार होतात. ही जी पूर्ण प्रक्रिया आहे त्याला एक नाव दिलेलं आहे सेंट्रल डोग्मा. ठीक आहे. बघा या ठिकाणी आपण पाहू शकतो डीएनएचं प्रतिलेखन होऊन आरएनए तयार होईल आणि आरएनएचं भाषांतरण होऊन प्रथिने तयार होतील. ही सेंट्रल डोग्माची मुख्य थीम आहे. या सेंट्रल डोग्मा प्रोसेसचा पहिला जो टप्पा आहे तो प्रतिलेखन म्हणजे ट्रान्सक्रिप्शन आहे. ट्रान्सक्रिप्शन मध्ये नेमकं काय होतं? तर डीएनए वरील न्यूक्लियोटाइडच्या क्रमानुसार एमआरएनए तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन असं म्हणतात. म्हणजे डीएनए पासून एमआरएनए तयार होतो, या प्रक्रियेला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये महत्वाचा काय आहे? तर डीएनए मध्ये जे काही नायट्रोजनस बेस असतात, म्हणजे तर त्याच्यामध्ये थायमिन हे डीएनए मध्ये असतं आणि डीएनए पासून आरएनए होत असताना थायमिनच्या ऐवजी युरॅसिल एमआरएनए मध्ये येतं, कारण आरएनए मध्ये कधीच थायमिन नसतं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे भाषांतरण म्हणजे ट्रान्सलेशनचा. यामध्ये काय होतं? तर यामध्ये होतं एमआरएनए वर असलेल्या ट्रिपलेट कोडॉन. एमआरएनए मध्ये जो ट्रिपलेट कोडॉन असतो, ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय? तर 3 जनुकांचा समूहाला ट्रिपलेट कोडॉन म्हटलं जातं. तर 3 न्यूक्लियोटाइडचा संच, ठीक आहे, म्हणजे 3 न्यूक्लियोटाइडला 1 अमिनो आम्ल असं हे समीकरण असतं. तर 3 जनुक म्हणजे 3 न्यूक्लियोटाइडचा जो संच आहे तर तो एका अमिनो आम्लासाठी कोड केलेला असतो. ठीक आहे. तर एमआरएनएचं काम काय असतं? तर एमआरएनए वर असलेल्या ट्रिपलेट कोडॉन नुसार अमिनो आम्ल पुरवण्याचं काम कोण करतं? तर टीआरएनए करतो. टीआरएनए ट्रान्सफर आरएनए. एमआरएनए वरची जी काही माहिती असते ट्रिपलेट कोडॉनच्या स्वरूपामध्ये, ती अमिनो आम्लाच्या साखळीमध्ये रूपांतरित होते आणि या अमिनो आम्लांची साखळी म्हणजेच प्रथिने होय. ठीक आहे. तर या ठिकाणी एमआरएनए वर असलेल्या ट्रिपलेट कोडॉन नुसार कोणतं अमिनो आम्ल ऍड करायचं हे काम कोणाचं आहे? तर टीआरएनएचं. लक्षात घ्या. म्हणजे ट्रान्सफर आरएनए. ट्रिपलेट कोडॉन काय आहे? तर ट्रिपलेट कोडॉन याच्यावर एक भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आहे डॉक्टर हरगोविंद खुराना. त्यांना त्यांच्या शोधासाठी नोबेल प्राइज देखील मिळाला आहे. तर त्यांनी असं मांडलं की यांनी 20 अमिनो आम्लांसाठीचे कोडॉन त्यांनी शोधून काढले. ठीक आहे. 20 अमिनो आम्लांसाठी कोणते कोडॉन आहेत हे या शास्त्रज्ञांनी शोधलं. ठीक आहे. कोणत्या? डॉक्टर हरगोविंद खुराना. त्याच्यानंतर तिसरी स्टेप या प्रोसेसमध्ये, सेंट्रल डोग्मा प्रोसेसमध्ये, पहिली आहे प्रतिलेखन ट्रान्सक्रिप्शन, दुसरी आहे भाषांतरण म्हणजे ट्रान्सलेशन आणि तिसरी आहे स्थानांतरण म्हणजे ट्रान्सलोकेशन. तर ट्रान्सलोकेशन मध्ये काय होतं? ट्रान्सलोकेशन मध्ये एमआरएनएच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिपलेट कोडॉन अंतराने आरआरएनए सरकत असतो. ठीक आहे. म्हणजे रायबोझोम म्हणजे आरआरएनए या ठिकाणी एमआरएनए वर सरकणार आणि एक अमिनो आम्ल ऍड होत जातं मागे. या प्रोसेसमध्ये प्रथिने तयार होतात. ठीक आहे. तर या रायबोझोम म्हणजे आरआरएनए, रायबोझोमल आरएनएच्या या मुवमेंटला, या हालचालीला ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. म्हणजे काय बघा, प्रतिलेखन मध्ये काय होतं? तर डीएनए पासून आरएनए बनतो आणि ट्रान्सलेशन मध्ये एमआरएनए आणि टीआरएनए यांच्याकडून अमिनो आम्ल ऍड केले जातात आणि ट्रान्सलोकेशन मध्ये हा आरआरएनए पुढे सरकत जातो. याला ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं आणि यामध्ये प्रथिने तयार होतात. ठीक आहे. उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय? तर जनुक जी आहेत, जनुकातील बदल, जनुकामध्ये काहीतरी बिघाड होतो किंवा काहीतरी बदल होतो आणि त्या बदलामुळे बाह्य गुणधर्मामध्ये काहीतरी वेगळेपणा जाणवतोय सजीवांच्या, तर त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं
उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन. जनुकातील एखादे न्यूक्लियोटाइड आपली जागा बदलल्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्याला उत्परिवर्तन असं म्हणतात. सिकल सेल ॲनिमिया हा एक आजार आहे, विकृती आहे, अनुवंशिक विकृती. ती या उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन यामुळे आढळते. म्हणजे सिकल सेल ॲनिमिया म्हणजे आपल्या ज्या रक्तपेशी असतात, तांबड्या रक्तपेशी म्हणजे आरबीसी, रेड ब्लड सेल्स, त्यांच्यामध्ये म्युटेशन घडल्यानंतर हा आजार, त्यांचा आकार बदलतो आणि सिकल सेल ॲनिमिया हा विकार किंवा ही विकृती त्या व्यक्तीमध्ये आढळते. तर लक्षात घ्या मुद्दा की म्युटेशन किंवा उत्परिवर्तनमुळे होणारी विकृती, अनुवंशिक विकृती म्हणजे सिकल सेल ॲनिमिया, त्याचं एक उदाहरण आहे. पुढचा मुद्दा आहे उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश आणि क्रमाने होणारा बदल. म्हणजे काय, तर हजारो लाखो वर्षानंतर मनुष्यामध्ये किंवा इतर सजीवांमध्ये जे काही बदल घडत जातात, तर त्या सावकाश होणाऱ्या बदलालाच उत्क्रांती असं म्हटलं जातं. उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलंय की पहिला सजीव जो आहे तो समुद्रामध्ये तयार झाला. ठीक आहे. आणि त्याच्यापासून काय तयार झालं, एकपेशीय सजीव तयार झाले. त्याच्यानंतर काही साधे सजीव तयार झाले, जटिल सजीव, त्या सजीवांमार्फत बहुपेशीय जटिल सजीव निर्माण झाले. तर ही पूर्ण प्रोसेस किती दिवसांची होती, तर 300 कोटी वर्षांची होती. किती? 300 कोटी. म्हणजे समुद्रामध्ये एक जीव छोटासा तयार झाला, त्याला म्हटलं जातं प्रोटोसायटोप्लाझम. त्याच्यापासून अमिबा सारखे एकपेशीय जीव तयार झाले आणि त्याच्यापासून नंतर बहुपेशीय जीव तयार झाले. तर ही पूर्ण प्रोसेस 300 कोटींची. म्हणजे बघा, सजीवांमध्ये जे अत्यंत सावकाश आणि क्रमाने होणारे बदल, सावकाश हा शब्द महत्वाचा आणि क्रमाने होणारे बदल, याला काय म्हणतात, तर उत्क्रांती. म्हणजे 300 कोटीच्या वर्षांच्या काळानंतर हे जे आपण आत्ता जे जग बघतोय, आत्ता जे कॉम्प्लेक्स ॲनिमल्स पाहतोय, तर ते 300 कोटी वर्षांच्या उत्क्रांतीचा परिणाम आहे. उत्क्रांतीचे काही पुरावे आढळतात आणि त्यानुसार शास्त्रज्ञांनी अंदाज बांधलेत की एकाच जीवापासून हे वेगवेगळे सजीवांच्या प्रजाती किंवा वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रजाती तयार झाल्या. तर ते कोणकोणते सिद्धांत आहेत उत्क्रांतीचे किंवा कोणते कोणते पुरावे आहेत, तर ते पाहूयात. बाह्यरूपीय पुरावे म्हणजे काय, तर प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान किंवा वनस्पतींमधील पानांचा शिराविन्यास, या ज्या गोष्टी आहेत. बघा, आपण मांजर आणि कुत्रा यांच्या यांच्या तोंडाची, यांच्या रचना, डोळ्यांची ठेवण, कानांची वगैरे, म्हणजे काही अंशी त्यांच्या पोझिशन्स मध्ये साम्य आहे. कुठंतरी साम्य दिसतं की बाबा एकाच सजीवांपासून यांची उत्पत्ती होत गेलेली आहे आणि नंतर काही अंशी त्यांच्यामध्ये फरक पडत गेलेला आहे वेळेनुसार. तर असं काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की बाह्यरूपीय जे पुरावे आहेत, बाह्यरूपावरून असं आढळतं की हे सर्व सजीव एकाच जीवापासून बनलेले असतील. दुसरा पुरावा त्याच्यामध्ये शरीरशास्त्रीय पुरावे. म्हणजे काय, तर याच्यामध्ये एक उदाहरण दिलं जातं की मानवाचा हात, बैलाचा पाय किंवा वटवाघळाचा जो पंख आहे, याच्यामध्ये हाडांची जी रचना आहे त्याच्यामध्ये साम्य दिसतं. म्हणजे याचा अर्थ की त्या साम्यावरून असा अंदाज बांधला जातो की हे सर्व सजीवही एकाच जीवापासून तयार झालेले आहेत. तिसरा पुरावा आहे अवशेषांगे. म्हणजे काय, वेस्टिजियल ऑर्गन्स. म्हणजे बघा, या ठिकाणी सजीवांतील काही निरुपयोगी पण अस्तित्वात असलेले इंद्रिय असतात. जसे की मानवामध्ये आंत्रपुष्ठ म्हणजे अपेंडिक्स, माकडहाड, अक्कलदाढ आणि अंगावरील केस, या काही गोष्टी आहेत. तर ऍक्च्युअली पाहता मानवाला या ज्या ऑर्गन्सची, या अवयवांची गरज नाहीये. अपेंडिक्सची काही गरज नसते, काही उपयोग नाहीये आपल्या शरीरामध्ये. तरी पण का असतो तो, तर शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की हे अवशेषांगे जे आहेत, म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन आहेत, जरी माणसामध्ये याचा उपयोग नसेल तरी सुद्धा याचा उपयोग गवत खाणारे जे रुमिनंट्स आहेत, म्हणजे जे गाय, म्हैस यांसारखे जे प्राणी आहेत, तर त्यांच्यामध्ये
यांचा या अपेंडिक्सचा त्यांना उपयोग होतो काही एन्झाईम्स सिक्रेशनसाठी म्हणजे अन्न पचनासाठी. पण मानवामध्ये हे अपेंडिक्स उपयोगाचं नाहीये. अक्कलदाढ म्हणा, जी अक्कलदाढ एकदम शेवटी उगवते, तर त्या दाताचा तसा पाहता माणसाला उपयोग नसतो. त्यानंतर माकड हाड आणि अंगावरील केस हे सगळे ज्या गोष्टी आहेत तर ते काही इतर प्राण्यांच्या प्राण्यांच्या आणि माणसामध्ये साम्यता दाखवतात. ठीक आहे. तर याचा पण अर्थ की असा घेतला जातो की सर्व सजीव हे एकाच सजीवांपासून बनलेले आहेत. पुराजीवशास्त्रीय पुरावे म्हणजे जीवाश्म शास्त्रीय पुरावे जमिनीखाली गाडले गेलेल्या प्राचीन जीवशेष जे आहेत तर त्यांच्यामधील साम्यता पाहूनही असं मानलं जातं की हे सर्व प्राणी एका सजीवापासून बनलेले आहेत. तर कार्बन डेटिंग हा एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात घ्या. कार्बन वयमापन पद्धतीचा वापर करून जीवाश्मांचा काळ ठरवला जातो. म्हणजे याच्यामध्ये कार्बन 14 हे रसायन म्हणजे कार्बनचं जे रूप आहे ते वापरलं जातं कार्बन 14 आणि त्यानुसार त्या जीवाश्माचा काळ तपासला जातो. आणखी पाचवा जो पुरावा आहे उत्क्रांतीचा तो आहे जोडणारे दुवे म्हणजे कनेक्टिंग लिंक्स. म्हणजे दोन भिन्न गटांची लक्षणे दाखवणारा एक जीव असतो. दोन भिन्न गटांचा दुवा म्हणून तो दिसतो. म्हणजे याचा अर्थ की उत्क्रांती होत असताना हे सर्व जीव एकाच जीवापासून तयार झालेले असतील असं या ठिकाणी मानलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ पॅरिपॅटस हा एक सजीव आहे तर तो ॲनिलिडा आणि संधिपाद यांना जोडणारा सजीव यांना जोडणारा तो दुवा आहे असं मानलं जातं. पुढचा पुरावा आहे भ्रूण विज्ञान विषयक पुरावा. म्हणजे काय तर विविध पृष्ठवंशीय प्राण्यांच्या भ्रूण वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसणारे साम्य. म्हणजे ज्यावेळेस भ्रूण डेव्हलपमेंट म्हणजे एम्ब्रिओ डेव्हलपमेंट भ्रूण विकास होत असतो. म्हणजे एखाद्या सजीवांचं जे अंडज प्राणी असते त्या अंड्यामध्ये त्या सजीवांचं जीवाची जी सुरुवात होत असते किंवा मातेच्या उदरामध्ये जे बाळाची डेव्हलपमेंट होत असते ह्या काही डेव्हलपमेंट स्टेजेस ज्या आहेत जर अभ्यास केला बारकाईने तर सुरुवातीच्या काही स्टेप्स ज्या आहेत तर त्या भ्रूण डेव्हलपमेंटच्या म्हणजे भ्रूण विकासाच्या किंवा एम्ब्रिओ डेव्हलपमेंटच्या त्या समान आढळतात. ठीक आहे. तर या साम्यतेमुळे देखील आपल्याला असं म्हणता येईल की हे जे सजीव आहेत सर्व आज असणारे तर ते कुठेतरी एकाच सजीवांपासून तयार झालेले आहेत. अशा ठिकाणी उत्क्रांतीच्या पुराव्यांवर देखील एक प्रश्न चांगला मोठा बनू शकतो. पुढे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनने ओरिजिन ऑफ स्पीसीज या त्याच्या पुस्तकामध्ये सक्षम ते जगतील म्हणजे काय तर सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट हा सिद्धांत मांडला. तर जे जीव बदलत्या पर्यावरणात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतात तेच निसर्गात तग धरतात व नवीन प्रजाती तयार करतात. डार्विन यांचा सिद्धांत हा काय सांगतो सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट म्हणजे जर परिस्थिती बदलली आणि त्याच्यामध्ये जर सजीवांमध्ये कॅपॅसिटी असेल त्या परिस्थितीला तग धरून ठेवायची किंवा त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची तर तो सजीव त्या ठिकाणी तरला जातो त्या परिस्थितीमध्ये. हा सिद्धांत कोणी मांडला तर डार्विनने. लॅमार्कवाद म्हणजे लॅमार्किझम हा पुढचा मुद्दा आहे. याच्यामध्ये जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांच्या मते उत्क्रांती मागे त्या जीवाच्या इंद्रियांचा वापर वा न वापर कारणीभूत असतो. म्हणजे सजीवांमध्ये जे काही बदल होतात जसं माणसामध्ये माणसाची उत्क्रांती होत असताना जर आपण असं समजलं की त्याची उत्क्रांती माकडापासून झाली तर जर हळूहळू माकड जर माणसामध्ये उत्क्रांत होत असेल आणि त्याच्या शेपटीचा जर उपयोग करत नसेल तर ती शेपटी निघूनच जाईल ना. त्याचप्रमाणे म्हणजे उपयोग नाही केला म्हणून तो ऑर्गन नष्ट होत जाईल बरोबर. त्याचप्रमाणे लॅमार्क यांनी एक उदाहरण दिले आहे की जिराफाची मान उंच का होत गेली तर उंच झाडावरचा पाला खाण्यासाठी वापर जिराफ करत होता आणि त्या कारणाने हळूहळू जिराफाची मान उंच होत गेली. म्हणजे लॅमार्किझमचा सिद्धांत लॅमार्कवाद काय सांगतो की इंद्रियांचा म्हणजे एखाद्या अवयवाचा वापर वा न वापर
वापर करून देखील त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा वापर न केल्यामुळेही त्याच्यामध्ये किंवा बदल होऊ शकतो किंवा ते नष्ट होऊ शकतं. यालाच हा एक उत्क्रांतीमधला एक टप्पा आहे आणि तो लॅमार्कवाद किंवा लॅमार्किझम असं त्याला म्हटलं जातं. पुढचा आणि शेवटचा मुद्दा आहे मानवी उत्क्रांती म्हणजे ह्युमन इव्होल्युशन. तर सजीवांमध्ये त्यांच्या विशिष्ट गुणात हळूहळू आणि दीर्घकाळात होणारे बदल म्हणजे उत्क्रांती आपण मगाशीच पाहिलं. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी डायनासोर नाहीसे झाल्यावर लेमूर सारख्या प्राण्यांपासून मानवी उत्क्रांती सुरू झाली. कधी? 7 कोटी वर्षापूर्वी लेमूर सारख्या प्राण्यांपासून माणसाच्या उत्क्रांतीची सुरुवात झाली. मानवी उत्क्रांतीचा प्रवास कसा आहे बघा. ही नावं लक्षात ठेवायची. रॅमापिथेकस पासून ऑस्ट्रेलोपिथिकस, त्यानंतर कुशल मानव म्हणजे होमो प्रजाती, त्यानंतर ताठ चालणारा मानव म्हणजे अग्नीचा शोध त्याने लावला, त्याच्यानंतर निअँडरथल मानव म्हणजे जो सर्वात बुद्धिमान मानव आहे, वाईज मॅन असं म्हटलं जातं. क्रोमॅग्नन मानव 50,000 वर्षापूर्वी याची उत्क्रांती झाली. निअँडरथल मानव हा बुद्धिमान मानव म्हणजे होमो सॅपियन या वर्गातील पहिले उदाहरण मानले जाते. म्हणजे मानवाचं जे शास्त्रीय नाव आहे होमो सेपियन, तर निअँडरथल हे त्याचं पहिलं उदाहरण मानलं जातं. अशा पद्धतीने ह्या टर्म्स लक्षात ठेवा, संज्ञा लक्षात ठेवा आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न टिपा लिहा वगैरे आला तर आपल्याला सोडवता आला पाहिजे. तर मित्रांनो, विज्ञान भाग 2 चा पहिला धडा आपण या ठिकाणी नोट्सच्या स्वरूपामध्ये पाहिलाय. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.